महाराज, मला माझ्या विठुरायावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तो मार्ग दाखवणार आणि या संकटाशी लढण्याचं बळ पण देणार. तुम्ही शिकवलंय ना की इंदू, कितीही कठीण परिस्थिती आली तरी तू डगमगायचं नाही. विश्वास ठेवा महाराज, तुमची ही शिष्या अजिबात डगमगणार नाही आणि त्या श्रीकलेला आणि पोपटरावला आपल्या घरावर डाग लावू देणार नाही. कधीच नाही. त्या दोघांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणार, नक्की मिळणार. आपला विठुराया सोबत आहे आपल्या. तुम्ही विश्वास ठेवा. त्यांनी जर आपल्यावर ही वेळ आणली आहे ना महाराज, तर तोच यातून मार्ग दाखवणार. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. विश्वासघातकी ज्या घरात राहिली त्याच घराची वाट लावली, त्याच घरातल्या लोकांना रस्त्यावरती आणले. हिनं किडे पडतील, सुख म्हणून लाभणार नाही आयुष्यामध्ये. नतद्रष्ट, सूड खाऊ कार्टी. सूड घ्यायचंय ना, घे. तुझ्या त्या बापा बरोबर लाईला येऊन मर. अनुमोदन आहे सासूबाई आमचं. विंजे सरकारांना धोकेबाजी कारस्थानी माहित नाही अशातला काही भाग नाहीच आहे. पण ह्या श्रीकलाने ना सगळी लेवलच पार केली. एकुलते एक जावयाला पण बाहेर काढलं. याला काय अर्थ आहे? निषेध करतो आम्ही याचा. तो पोपटराव, त्याला असा चौकात नेऊन जोड्याने हाणला पाहिजे चांगला. जावई बापू, वहिनी, तुम्ही जरा शांत व्हा. इतर लोकांविषयी वेडवाकड बोलून आपली मनं आपण कशाला कलुषित करून घ्यायची? या म्हणजे जो कोणी वाईट वागतो त्याचं तुम्हाला काहीच नाही. कसे आहोत तुम्ही? का अजूनही त्या पोळीचं पुळका येतोय तुम्हाला? नाहीये पुळका. श्रीकला दोषी आहे आणि श्रीकलामुळेच हे सगळं झालंय हे मान्य आहे मला. पण आपण सगळ्यांनीच तिच्यावर अंधा विश्वास ठेवला, त्यामुळे आपली पण चूक झालेलीच आहे. आम्ही नाही, तुम्ही विश्वास ठेवला. आणि तिनं काय केलं? तिनं केसानं गळा कापला. विंचवाची जात, तिला कितीही कुरवाळा, विंचू डसतोच आपल्याला. पोपटरावाची अवलाद यासलीच असणार. चहा घ्या, चहा. चला बरं, सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घ्या. चहा आणि वडापाव आणलाय. मला द्या ना. वा वा, हे बरं केलं. खा खा खा. धोकेबाजी कारस्थानी झाली आपल्या बरोबर. वाईटच झालं ना, पण मग भूक पण लागली ना. बरोबर आहे तुमचं. नाही काय, खाऊन घ्या, घ्या.
घ्या, जरा बरं वाटेल. रस्त्यावरती आणलं या नालायक कार्टीनं आपल्याला. भलं होईल त्या पप्पू शेठचं. त्याने त्याने मंदिरामध्ये आपली सोय तरी करून दिली. विठुराया पाठीशी आहेच आपल्या. मंदिरानं पोटात जागा दिली. मंदिराचा खूप मोठा आधार आहे आपल्याला. आधार कसला आधार? इंद्रायणी उर्फ इंदुबाई. पोपटराव, तुझी हिंमत कशी झाली इथं यायची? ओ, आमची पुरती हिम्मत पाहिली कुठे तुम्ही? नावानं मोठ्या बाई आणि कर्मानं खोट्या बाई. निघ आमच्या मंदिरातून. ए आनंदे, आम्ही बाहेर व्हायचो. तुम्हाला काय वाटतं तुम्ही इथे आरामशीर राहू शकतात? असं वाटतंय तुम्हाला? का नाही राहायचं? आ मंदिर काय तुझ्या बापाचं आहे का रे पोपट्या? ए आनंदे, मापात राहायचं, मापात. तुम्ही कशाला डोकं लावताय हो या 150 आण्याबाईशी? दीडशे आणि असेल, तिच्या घरची आहे. घरी घर उरलंच कुठे हिचं आणि हिच्या घरातल्या मंडळींचं. हे घर यांचं राहिलं नाही, मंदिर यांचं उरलं नाही. ओ बेंकू महाराज, सांगा तुमच्या वहिनीला. बघ नाही तर काय, इतकं सगळं झालं तरी यांची मिजाज काही जात नाही, नाही का बाबा? पोपटराव, तुम्ही हे जे काय करताय ना ते बरोबर करत नाहीये. हो का? बरं, मग मग म्हणजे थांबवाय सगळं. नाही थांबवलं तर? नाही थांबवलं तर काय करणार आहे? पोपटराव, हे कायद्याचं राज्य आहे हे लक्षात ठेवा. ए कायद्याची गोष्ट आम्हाला शिकवायची नाही. दिग्रसकरांचं घर आणि हे मंदिर ज्या जमिनीवर उभं आहे ना, ती जमीन आमच्या मालकीची आहे आणि ती ही कायदेशीर आणि रीतसर. ओ व्यंकू महाराज, मोठ्या बाई, तुमचं हे लातांबळ पिल्लावळ घ्या आणि इथनं बाहेर पडा. चला. पोपटराव, अति होतंय हा आता. हे अति तुम्ही करताय. ही जमीन आमची आहे आणि याचा सातबारा आमच्या नावावर आहे. पोपटराव, तुम्ही हे जे काय बोलताय ते खरंय हे आम्ही कशावरून मानायचं? अरे तसे पेपर आहे आमच्याकडे, लीगल डॉक्युमेंट. ओ पोपटराव, पेपर खोटे असतील तुमचे. आणि दिग्रसकरांवर अशी जबरदस्ती करायची नाही. हा, नाही चालणार अशी जबरदस्ती. आलं ना लक्षात? निघायचं सरळ. बिलकुल थांबायचं नाही का? पाहिलं का? गावकऱ्यांचं व्यंकू महाराजांवर किती प्रेम आहे, दिसलं का? आणि त्याने काय फरक पडतोय ग इंद्रायणी? अरे तुम्ही लोकांनी बदनामी केली आमची अख्ख्या गावभर.
फितवलंय लोकांना आमच्या विरुद्ध. फितवलं नाही, तुमच्या करणीमुळं हकललं तुम्हाला इथून. तुम्ही आजवर जी घाण केली ना ती माहितीये लोकांना. त्यामुळे ना हे सगळे गावकरी तुम्हाला चांगलेच ओळखून आहे बरं श्रीकला. शट अप. जास्त बोलायचं नाही हा. आता घरातून जसं एकेकाला बाहेर काढलंय ना तसं ह्या मंदिरातूनही बाहेर काढू. विठुरायाच्या मंदिरातून दिग्रसकरांना बाहेर काढणार तुम्ही? हो, काढणार. या रे, आणि ह्या सगळ्यांना बाहेर काढा. ए पिंट्या, काढ यांना बाहेर. यांना जर हात लावाल ना तर परिणाम वाईट होतील, सांगून ठेवायलो. चल. ए व्यंक्या, बऱ्या बोला ना. पोपटराव, आवाज खाली. व्यंकू महाराजांकडं बोट नाही दाखवायचं. ए पोपटराव, एक शब्द जरी जास्त बोलला ना तर बघतोच आम्ही. ए पोपटराव, पाहिलं ना श्रीकला, बघितलं ना तू? पोपटराव, दिग्रसकर मंदिरातून कुठेही जाणार नाही, आलं का लक्षात? जाणार नाही. ए व्यंक्या, आमचे ते गुंड आणि तुझा तो जमाव. वा वा वा, आता चांगलंच दिसतंय तुझं एक डुप्लिकेट वागणं बर का. मग नाही तर काय. ते काय वाटतं तुम्हाला? हा, आमच्यावर दबाव टाकला तर आम्ही घाबरून जाऊ? ए पोरे, जास्त बोलायचं नाही, फडफड करायची नाही. चला चला, निघायचं. निघायचं सगळ्यांनी थोन. ए गपगुमान इथनं निघा, नाहीतर तुमच्यातलं एक पण स्वतःच्या पायावर इथनं जाणार नाही. निघा. ऐकलं ना श्रीकला, गावकरी पाय तोडण्याचं बोलतायत, आणि तसं जर झालं ना दोघांना खूप त्रास होईल. त्याच्यापेक्षा इथनं ए चुपचाप निघाल तरच वाचाल. देवतारी त्याला. ही म्हण माहित असेल ना श्रीकला तुला? हा, निघा आता. विठुराया, पाठी राखा. व्यंकू महाराज, तुम्हीच शिकवलंय ना
की विठुराया असताना काळजीचं ओझं व्हायचं नाही, रडायचं नाही, समोर आलेल्या परिस्थितीशी लढत राहायचं. सगळं मान्य आहे मला, पण या सगळ्यामध्ये चूक तर माझीच आहे. हिंदू मी श्रीकलावर आंधळा विश्वास ठेवायला नको होता. महाराज, हा विश्वास दाखवण्यासाठी असतो, राखण्यासाठी असतो. हे तिला कळलंच नाही अहो. म्हणून तिने तुमचा विश्वासघात केला. पोपटराव त्याच्या कर्मानं देशोधडीला लागलाय हे कळलंच नाही तिला. सुडाच्या आगीत स्वतःचा विवेक जाळला तिने. गोविंद महाराजांची पोती फेकली हो. कसला माज दाखवला. ती मातीत जाणार आणि सोबत बापाला पण घेऊन जाणार. पण आता त्यांची बाजू वर चढे हे विसरता येणार नाही बाळा. असे नका महाराज, पण मी त्या श्रीकलेला आणि पोपटरावला चांगलाच धडा शिकवणार आहे. ते ग्रसकरांना संपवायला निघालेत, ते विसरलेत. या घराचं रक्षण करायला त्याची रक्षण करती खंबीर आहे. इंदू, आपल्या गोपाळनी खरंच आत्महत्या केली असेल का ग? तुमचं मन काय सांगतंय महाराज? शक्यच नाही. माझा गोपाळ असा आत्महत्या करणारा, पळून जाणारा मुलगा नव्हताच. नव्हताच. मला त्याच्या मृत्यूचं कारण शोधायचंय हो. कशी शोधू, कुठून सुरुवात करू कळत नाहीये मला. मला विश्वास आहे की तू हे शोधून काढशील. नक्की शोधून काढशील. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज, थोडं बोलायचं होतं. बोला ना. म्हणजे कुठून सुरुवात करू, काय काय बोलू तेच कळत नाही महाराज. महाराज, तुम्हीच म्हणतात ना, करता करविता तोय, तोच आपल्याला बुद्धी देतो. आता असं समजा की आम्ही जे काही सांगणार आहे ना तुम्हाला, तो त्याचाच संदेश आहे. बाळंभट, अहो काय बोलायचंय ते मोकळेपणाने बोला. बोला. तर म्हणजे कसं बोलू, कुठून सुरुवात करू ना तेच कळत नाही. महाराज, आता दिग्रजकरांचे आणि आमचे सगळ्यांचे संबंध किती वर्षापासून हे तुम्हाला तर चांगलं माहिती. म्हणजे आम्ही तुम्हाला काही सांगू शकतो एवढा तर हक्क आहेच की नाही आमचा. अहो काय बाळंभट, अहो काय चाललंय तुमचं? हे काय तुम्ही गोल गोल बोलताय? दिग्रजकरांशी तुमचे संबंध, त्याच्यानंतर विठुराया, त्याचा आशीर्वाद, त्याचा संकेत. अहो काय चाललंय? तुमच्या बुद्धीचा, विठुरायाच्या संकेताचा, या सगळ्याचा काय संबंध? इथे त्या श्रीकलामुळे आमचं डोकं आउट झालंय. जरा इसकटून सांगा की. मोठ्या बाई, माफ करा मोठ्या बाई, हे फक्त तुमच्यासाठीच नाही तर अख्ख्या गावासाठी धक्कादायक आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांची मतीच गुंग झाली बर का. बाळंभट, अहो विठुराय आहे की, काहीतरी मार्ग दाखवेल तो. तुम्ही बोला, काय बोलणार होतात?
इंदू, अगं ते आपले सदू किरपेकर आहेत ना, ते मुंबईला त्यांच्या मुलाकडे असतात आजकाल. हा मग अहो, मग त्यांचं आता घर बंदच आहे ना गेले 6 महिने. तिकडे कोण नाही राहत. आणि आम्हाला नाही वाटत की एवढ्यात तिकडे कोण राहायला येईल. म्हणजे आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही मंदिरात राहण्यापेक्षा त्या घरात राहावं.